टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत गुंदौली में खंडोबा मंदिर का वर्धापन दिन निमित्त भगवान का अभिषेक, हरिपाठवा, कीर्तन, भजन का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि इस अवसर पर दीप प्रज्वलित भी किया गया मान्यवरों के हाथों से। इस अवसर पर माजी उपसरपंच श्री प्रमोद दादा महात्रे साहब, उत्तम दादा महात्रे साहब जो कि माजी उपसरपंच भी रह चुके हैं, और बहुत सारे ग्रामीण के लोग उपस्थित थे। वहीं पे उद्योगपति श्री सुधीर महात्रे साहब भी आरती में उपस्थित हुए थे, उनके हाथों आरती भी हुआ था और बहुत ही खूबसूरत भजन मंडली को आप देख सकते हैं। तो ये बच्चे हैं जो युवा वारकरी हम कह सकते हैं, जहाँ पे लोग क्रिसमस में बच्चों को जोकर बना रहे हैं। तो वहीं पे आप देख लीजिए गुंदौली के बच्चे जो है किस तरह से भजन में लीन है और इसके साथ साथ ये अपने संस्कार को आगे बढ़ाएंगे। तो लोगों को सोचना चाहिए कि बच्चों को क्या सिखाना है और क्या बनाना है। ये नन्हे मुन्ने बच्चों को देखिए, इनके हुनर देखिए आप, ढोलक, तबला, हारमोनियम, ये सब कुछ बजा रहे हैं और गा भी रहे हैं और ताल पे इनके पैर भी थिरक रहे हैं। आप बहुत ही खूबसूरती के साथ आप इन्हें देख सकते हैं। टालिए
मंदिर का वर्धापन दिन आप लोग मना रहे हैं। देखा जाए तो हर जगह जो मंदिर का वर्धापन दिन होता है वहाँ पे अखंड हरिनाम सप्ताह वगैरह होता है। आज ये छोटे छोटे जो वारकरी बच्चे दिख रहे हैं, आप लोग उनको लाए हो, क्या उद्देश्य था? आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबा आणि या खंडोबा देवाचा वर्धापन दिन सोहळा आमच्या गुंदोली गावामध्ये मोठ्या पुण्यात आनंदात आणि उत्सवात साजरा होत आहे। हे 16वे वर्ष आहे आणि या 16व्या वर्षी सकाळपासून कार्यक्रम आयोजन केलेलं आहे। खरोखर सांगून अभिमान वाटतो त्या आमच्या खंडोबा देवाचा खूप मोठा कृपा आशीर्वाद आमच्या गावावर आहे आणि या कृपा आशीर्वादामुळेच आमचे भिवंडी तालुक्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेब हे बहुमताने निवडून आले आणि आज दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये संपूर्ण भिवंडी तालुक्याची यशस्वी दौरा ते पार पडत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भिवंडी तालुक्याचा विकास होत आहे। खरोखर अभिमान वाटतो की आम्हाला गुंदोली गावाला सन्माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेब खासदार आणि सन्मानित श्री महाराष्ट्र नवनिर्माण उपाध्यक्ष श्री दुके म्हात्रे साहेब असे 2 महान व्यक्ती लाभले आणि त्यांचं खूप मोठं योगदान आमच्या खंडोबा मंदिरासाठी असतं। खरोखर आमच्या जे आपले खंडोबा मंदिर असेल किंवा गुंदोली गावची ग्रामदेवता गंगामाता मंदिर असेल, या दोन्ही देवांच्या मुले आमच्या गावात जे काही संकट असतात ते सर्व दूर होत असतात। मी देवांना खंडोबा देवाला प्रार्थना करेन का आमच्या गावावर जे काही संकट असतील ती सर्व दूर कर आणि सर्वांना सुखात समाधान आणि आनंदात ठेव हीच मी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय मल्हार। एलकोट एलकोट जय मल्हार। आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आम्हा सर्व मराठी माणसांचे श्रद्धास्थान श्री खंडोबा देव आणि या खंडोबा देवाचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने आनंदात आणि उत्सवात साजरा होत आहे। हे 16वं वर्ष आहे आणि 16 वर्ष जवळजवळ 15 वर्ष आम्ही लगातार आमच्या गुंदोली गावामध्ये तलाववालीतर्फे मोठ्या उत्सवात आणि आनंदात आणि गुण्या गोविंदात हा उत्सव साजरा होत आहे। आज सुद्धा तुम्ही बघा सकाळपासून विविध रंगी कार्यक्रम ठेवलेले आहेत। सकाळी अभिषेक झाला, त्याच्यानंतर आरती झाली, त्याच्यानंतर दुपारी जागरण गोंधळ वाघ्या मुरली, संध्याकाळी हरिपाठ आरती आणि आता एक अजून सुसवाव्य असे भजनाचा कार्यक्रम आहे। म्हणजे पूर्ण दिवसभर असं भक्तिमय वातावरण आहे आणि संपूर्ण कुटुंबातील आमच्या आणि आमच्या गावातील सर्व आमचे भाविक असतील, बंधू भगिनी असतील, सर्व जण आमच्या खंडोबाच्या नतमस्ती येऊन दर्शन घेतात, नतमस्ती नमन होतात आणि प्रत्येकजण आपले गारणे असेल, आपले काय असेल ते आपल्या देवासमोर मांडत असतात आणि हा खंडोबा देव खरोखर असं जागृत देवस्थान आहे। सर्वांच्या आखेला धावणारा, कुणाच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करणारा असा आमचा खंडोबा देव आणि या देवाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सुरेख असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही आता बघितलंच आमच्या गावातील संजना हरिपाठ अशा छोट्या मुलांनी अतिशय सूरबद्ध, तालबद्ध, लयबद्ध असं अप्रतिम असं भजन सादरीकरण केलेलं आहे। म्हणजे खरोखर सांगतो ना, आम्ही त्यांचे गुरुवर्य हरिभक्त गुलाब माऊली यांचं मी अभिनंदन करेल का त्यांनी जी काही पोरं घडवल्यात ही पूर्ण तालुक्यामध्ये अशी मुलं नसतील। अनेक आध्यात्मिक शिक्षण संस्था असतील तिथं असं शिक्षण देतात, परंतु कुठलीच आध्यात्मिक शिक्षण संस्था नसताना या माऊलीने आपल्या घरामध्ये या मुलांना आपले घडवलेले आहे आणि आपले महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी आहे, असं भागवत धर्माचा प्रसार होत आहे। खरोखर आज खूप आनंद होत आहे। अशी मुलं आमच्या गावात म्हणजे जन्मले आणि हा भागवत धर्माचा प्रसार करत आहेत। कारण आपली महाराष्ट्र भूमी संत नामदेव, ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम यांच्या कार्याने प्रतिपादन झालेले आहे आणि त्यांनी जे कार्य केलेले आहे, समाज प्रबोधन केले आहे, पूर्ण देशाला उद्बोधक आहे। आणि म्हणून सांगतो का जी काही माऊलीने आज आमची मुलं घडवलेली आहेत त्यांना आम्ही जी काही मदत लागेल ते आम्ही करू आणि खरोखर आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो की आमचे तलावलीतील सर्व ग्रामस्थ असतील, आमचे जे काही भगत आमचे इंद्रपाल काका या मंदिरासाठी खूप मोठे असं म्हणजे त्यांचं योगदान आहे आणि पूर्ण म्हणजे जे काही वर्षभर देवाची काही पूजा अर्चा आरती जे काही लागेल ते स्वतः ते बघत असतात, दररोज संध्याकाळी आरती करत असतात आणि त्यांना साथ करणारे आमचे अशोक दादा असतील, अंकुश म्हात्रे असतील, सुभाष म्हात्रे असतील, उत्तम असेल, त्याच्यानंतर शिवनाथ म्हात्रे, सुधीर म्हात्रे, बजरंग म्हात्रे, अनिल म्हात्रे, फुलचंद म्हात्रे, सर्व म्हणजे कुटुंबातील आमचे काका मधुकर काका असतील, उन्नतदरे असतील,
आमचे गुरुवर्य आदरणीय कमलाकर काका असतील, कबीर महाराज असतील, सर्वजण अत्यंत तोलामोलाची साथ देतात आणि हा कार्यक्रम यशस्वी होत असतो. मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि खंडोबाचरणी हीच प्रार्थना करतो की जे का आमच्या गावावर असेल, जे काय संकट असेल, तालुक्यावर जिल्ह्यावर जे संकट असेल ती दूर कर आणि सर्वांना सुखात पुण्या गोविंदात आनंदात ठेव, हीच माझी खंडोबाचरणी प्रार्थना. एलकोट एलकोट जय मल्हार. बंद साइड